गुड इव्हनिंग मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्याबद्दल, जे पहिल्या नॅशनल एज्युकेशन दोन होत्या आणि आत्ताची 2020ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, या तिन्हीचं आपण एकाच लेक्चरमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर त्यामधल्या पहिली एन ई पी 1968, पहिली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी होती ती 1968ला आली. त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या इंदिराजी गांधी. नंतर आता बघा, त्या याच्यामध्ये जे महत्वाच्या शिफारसी किंवा काय रिकमेंडेशन होते ते आपण मेन जे काय रिकमेंडेशन होत्या NEP 1968 मध्ये ते आपण इथं बघू. आता बघा, ही NEP बेस ऑन द रिकमेंडेशन ऑफ कोठारी कमिशन रिपोर्ट, म्हणजे 1964ला कोठारी कमिशन भारतात जे काही पहिल्यांदा सिस्टमॅटिक जे एज्युकेशनचा आराखडा किंवा आपण म्हणू त्याला पाया म्हणू, तर तो कोठारी कमिशन पासून आला आणि त्या कोठारी कमिशन 1964ला नेमण्यात आलं होतं. 66ला अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या किंवा त्या रिपोर्टच्या बेसवर 1968ची पहिली NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही तयार करण्यात आली. आता त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आलं, तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट होता की GDPच्या 6% खर्च हा शिक्षणावर करावा. 6% ऑफ द GDP टुवर्ड्स एज्युकेशन. म्हणजे जर भारताचं समजा एक्झाम्पल मी असं कन्सिडर केलं की ₹100 जर GDP असेल, तर त्याच्यातले ₹6 भारत सरकारने शिक्षणावर खर्च करावे असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. नंतर 10+2+3 पॅटर्न आला. म्हणजे बघा, 10+2+3 म्हणजे काय? 10 म्हणजे काय? पहिली ते 10वा वर्ग. 2 म्हणजे काय? 11वी 12वी ते 2 वर्ष. आणि 3 म्हणजे पदवीचे 3 वर्ष. असा 10+2+3 हा पॅटर्न तिथं आणला. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तो कधी स्वीकारला, तर 10+2+3 हा पॅटर्न महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1975ला स्वीकारला. नंतर त्याच्यामध्ये असंही सांगितलं होतं की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अप टू एज 14, म्हणजे 14 वर्ष वय गटापर्यंत किंवा 14 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन द्यावं. नंतर NSS नॅशनल सर्व्हिस स्कीम शुल बी इन्क्लुडेड इन एज्युकेशन, म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम. त्याच्यामुळेच गांधीजींच्या 100व्या जयंतीनिमित्त म्हणजे 1969ला NSSची आपल्या इकडे सुरुवात झाली. नंतर त्याच्यामध्ये असं सांगितलं की 3 लँग्वेज फॉर्म्युला. पहिली लँग्वेज मदर टंग असेल, दुसरी हिंदी किंवा इंग्लिश, आणि तिसरी जी लँग्वेज होती, तिसरी जे काही लँग्वेज होती ती होती इंग्लिश ऑर एनी मॉडर्न इंडियन लँग्वेज नॉट ऑलरेडी स्टडीड. नंतर इम्प्रूव्ह स्टेटस, म्हणजे टीचरचा दर्जा सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यात सांगितलं होतं. नंतर त्याच्यामध्ये इम्फॅसाइज ऑन सायन्स आणि ॲग्रिकल्चरवर भर देण्यात आला होता. नंतर एज्युकेशन इन द कॉन्करंट लिस्ट, समवर्ती सूचीमध्ये शिक्षण जे काही, म्हणजे 3 सूची असतात ना, केंद्र सूची, राज्य सूची आणि एक कॉन्करंट, ज्याला आपण समवर्ती सूची म्हणतो. तर शिक्षणाचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये किंवा कॉन्करंट लिस्टमध्ये करण्यात यावा असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या काय 2च बाकी आपण बघा. आता याच्यामध्ये एक्झाममध्ये जर काही आलं NEP 1968ला, तर त्याच्यामध्ये आपण फक्त न्यूमेरिकल डिजिट मेमराईज करणार आहे. म्हणजे काय? त्याच्यातलं कोणतं पहिलं 6% खर्च शिक्षणावर GDPच्या 6% खर्च करण्यात यावा. नंतर याच्यात 10+2+3 पॅटर्न सुरू करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने 1975ला स्वीकारला. नंतर त्याच्यामध्ये काय सांगितलं बाकी, हे आता सगळं आपण मेमराईज करणार नाही, तर बाकी जे काही असतील तर त्याला बरोबर म्हणायचं. पॉझिटिव्ह गोष्टी जर एक्झाम ऑप्शनमध्ये दिसल्या तर त्याला करेक्ट. कारण की आता बघा, इथं मी फक्त 10 लिहिल्या, मग 10च आहेत का त्याच्यामध्ये? नाही, तर त्याच्यात N नंबर ऑफ जे आहेत रेकमेंडेशन आहेत, परंतु मी महत्त्वाच्या 10 लिहिल्या. नाहीतर मग सगळ्या लक्षात ठेवायच्या का? तर नाही. पण त्याच्यात जर एक्झाममध्ये आलं काही पॉझिटिव्ह गोष्टी, तर त्या सगळ्या करेक्ट समजायच्या. नंतर आता बघा, पहिली NEP कधी आली होती? 1968. त्याच्यात जर अपोजिट आकडे केले, म्हणजे 68च्या जर उलट 6 आणि 8ला जर उलट केलं, तर 86 होतात. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी फार इझी. पहिली 1968ला आली होती NEP, त्याच्या 68लाच उलट करायचं. उलट जर केलं 68ला तर 86 होते. म्हणजे त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते राजीवजी गांधीजी. आता बघा, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की GDPच्या 6% खर्च शिक्षणावर करण्यात यावा. म्हणजे जसं पहिल्या NEP मध्ये 1968च्या सांगितलं होतं, सेम तेच कंटिन्यू केलेलं आहे. नंतर एम्फॅसिस ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जसं पहिल्या NEP मध्ये ॲग्रिकल्चर आणि सायन्सवर जास्त भर देण्यात आला होता, तर या NEP मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर जास्त भर देण्यात आलेला आहे. युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करावे असं सुद्धा रिकमेंडेशन आली होती. नंतर इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर एज्युकेशन, नंतर व्होकेशनल एज्युकेशन अँड प्रॅक्टिकल स्किल फोकस, जे ITI वगैरे त्या काळात जास्त वाढ करण्यात आली. म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन किंवा प्रॅक्टिकल स्किलवर
फोकस करण्यात आला होता. एनकरेज थ्री लँग्वेज फॉर्म्युला, जसं पहिल्या कमिशनने सांगितलं होतं की पहिल्या NEP 1968च्या NEP मध्ये सुद्धा थ्री लँग्वेज फॉर्म्युला सेम तो कंटिन्यू करण्यात आला. नंतर ऑपरेशनल ब्लॅकबोर्ड टू इम्प्रूव्ह प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा म्हणजे उंचावण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड नावाचं एक अभियान सुरू करण्यात आलं होतं. नंतर स्ट्रेंथनिंग द केंद्रीय विद्यालय अँड नवोदय विद्यालय, केंद्रीय आणि नवोदय विद्यालयाची मग त्याच NEP ला अनुसरून भारतात नवोदय विद्यालयाची सुरुवात किंवा केंद्रीय विद्यालय सुरू बऱ्यापैकी झाले होते. नंतर अडल्ट अँड नॉन फॉर्मल एज्युकेशन, आता नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणजे कोणतं, डिस्टन्स लर्निंग असेल, करस्पॉन्डंट कोर्स असतील, व्होकेशनल ट्रेनिंग असेल किंवा एखादा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, तर त्याला आपण नॉन फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतो. हे दोन झाल्या. आता सगळ्यात महत्वाची तिसरी NEP. आता बघा NEP 2020, आता ही भारताची पहिली NEP आहे का, तर नाही. तर याच्या अगोदर सुद्धा दोन NEP झाल्या होत्या. पहिली NEP 1968ला झाली होती, दुसरी 1986ला. आता हे तिसरी NEP जे सध्या चालू आहे, तर ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत. आणि आता बघा की स्टार्टेड बाय युनियन कॅबिनेट, हे तारीख सुद्धा लक्षात ठेवायची, बऱ्याचदा एक्झाम मध्ये ही तारीख येऊ शकते. 29 जुलै 2020. आता 29 जुलै म्हणजे काय, जागतिक व्याघ्र दिन, वाघ दिन सुद्धा आहे त्या दिवशी. आणि त्याच दिवशी हे सुद्धा तारीख लक्षात ठेवायची, बऱ्याचदा एक्झाम मध्ये येते की कधी म्हणजे मान्यता दिली किंवा हे, तर ते 29 जुलै 2020 ही तारीख सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कमिटी फॉर द ड्राफ्ट, कमिटी फॉर द ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आता कमिटी कोणती होती, तर त्याचे चेअरपर्सन कस्तुरी रंगन होते. नंतर मेंबर होते वसुधा कामत, भार्गवा, राम शंकर कुरेल, कट्टीमणी, त्रिपाठी, नंतर मजहर आसिफ, श्रीधर, आणि याच्या सेक्रेटरी होते सेक्रेटरी होत्या शकिला श्यामसू. आता हे सेक्रेटरीचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं की कधी कधी एक्झाम मध्ये येऊ शकते. तर शकिला श्यामसू या सेक्रेटरी होत्या. आणि हे चेअरपर्सन तर लक्षातच ठेवायचे आहे कस्तुरी रंगन. ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची, तारीख सुद्धा एक्झाम मध्ये येऊ शकते. त्याच्यामुळे तारीख, चेअरपर्सन आणि सेक्रेटरी, एवढ्या तीन तरी गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर 5 पिलर्स ऑफ NEP 2020. आता त्याच्यामध्ये मी असा शॉर्टकट त्याला का लक्षात ठेवतो मी, AEEQA, म्हणजे ऐका, असं म्हणजे ऐकणे म्हणजे मराठीत जसं नाही तसंच मी याला लक्षात ठेवतो. म्हणजे ऍक्सेस, दुसरा म्हणजे अफोर्डेबिलिटी, तिसरा म्हणजे इक्विटी, आणि क्यू म्हणजे क्वालिटी, आणि म्हणजे सुद्धा अकाउंटेबिलिटी. म्हणजे हे सुद्धा 5 पिलर मध्ये कोणते 5 पिलर होते हे सुद्धा एक्झाम मध्ये किंवा एखाद्यातला चुकीचा देऊ शकते. म्हणजे त्याच्यामुळे हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचे. म्हणजे म्हणजे ऍक्सेस, म्हणजे अफोर्डेबिलिटी, म्हणजे इक्विटी, क्यू म्हणजे क्वालिटी, म्हणजे अकाउंटेबिलिटी. इथं एक्झाम मध्ये काहीतरी चुकीचा शब्द येऊ शकते, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. म्हणजे 5 पिलर कोणते होते किंवा यातला कोणता पिलर नव्हता, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकते. नंतर पॉलिसी अलाइन विथ 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जसं आपलं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जे SDG 17चा जे टार्गेट किंवा कालावधी आहे 2015 ते 2030, तर त्यालाच अलाइन आपला NEP सुद्धा, म्हणजे 2030 पॉलिसी अलाइन विथ जे युनोचं 2015 ते 2030चा कालावधी, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्याशी अलाइन आपलं NEP आहे. नंतर याच्यामध्ये महत्वाच्या रिकमेंडेशन कोणत्या होत्या. आता बघा याच्यामध्ये तिन्ही NEP मध्ये 6% GDPच्या 6% खर्च शिक्षणावर करण्यात यावा. हा तिन्ही NEP मध्ये सध्या जर आपण ऑब्झर्व केलं की तिथे 2.5 ते 3% आपला खर्च फक्त शिक्षणावर आहे. तर तिन्ही NEP मध्ये 6% सांगण्यात आला होता. नंतर दुसरं अचीव 100% युथ अँड अडल्ट लिटरसी, हे सुद्धा सांगितलं. फोकस ऑन होलिस्टिक एज्युकेशन, सगळ्यात महत्वाचं हे की होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे काय, स्किल प्लस व्हॅल्यू एज्युकेशन. म्हणजे आता लोक आपण काय केलं की व्हॅल्यू एज्युकेशन, म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशनवर जास्त दोन्ही NEP मध्ये जास्त भर, म्हणजे त्याच्यात नव्हतं असं नाही. तर NEP मध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली पहिल्या NEP मध्ये होतं, दुसऱ्या होतं, पण असं स्पेसिफिक मेन्शन नव्हतं केलं. तर या तिसऱ्या NEP मध्ये जास्त फोकस होलिस्टिक एज्युकेशन. आता होलिस्टिक म्हणजे कशाला म्हणायचं आपण, तर व्हॅल्यू प्लस स्किल एज्युकेशन दोन्ही जर असतील तर त्याला आपण होलिस्टिक एज्युकेशन म्हणतो. तर तिसऱ्या NEP मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही फोकस दिला की होलिस्टिक एज्युकेशनवर फोकस दिलेला आहे. नंतर एम्फॅसिस ऑन टेक्नॉलॉजी एनेबल लर्निंग. नंतर MEES, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट सिस्टीम, ही सुद्धा
अस्तित्वात आली. आता सध्याची काही अस्तित्वात आहे. कसं मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिस्ट नाही. म्हणजे एकदा जर तुम्ही त्या डिग्रीला प्रवेश घेतला तर असं मधातून सोडता येत नाही. म्हणजे समजा एखादी इंजिनिअरिंगची 4 वर्षाची डिग्री आहे, तर 2 वर्षांनी सोडली तर त्या डिग्रीचं व्हॅल्यू झिरो होईल. पण मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिस्टमध्ये असं नाही. तर 2 वर्षाच्या जरी आपण 2 वर्ष शिकलो इंजिनिअरिंगमध्ये तरी त्या डिप्लोमा किंवा त्या सर्टिफिकेटला व्हॅल्यू असेल. नंतर आर टी ॲक्ट आल्सो ॲप्लिकेबल फॉर 3 to 6 एज ग्रुप. जसं आर ॲक्ट आता किती 6 ते 14 वयोगटासाठी आहे ना, तर आता इथं या जेव्हा NEP पॉलिसी आली तर त्याच्यानुसार 3 ते 6 या वयोगटाला सुद्धा ॲक्ट लागू असेल. नंतर 10+2 स्ट्रक्चर आर रिप्लेस बाय 5+3+3+4. आता 10+2 म्हणजे काय, 10वी, पहिली ते 10वी आणि नंतर 2 वर्ष 11वी 12वी. आता ते कसं केलं की ते रिप्लेस कशाला 5+3+3+4. आता हे 5+3+3+4 म्हणजे काय, तर आता बघा 5 इयर म्हणजे हे कोणतं, हे पहिला 5 इयर म्हणजे कोणते, प्री प्रायमरी प्लस पहिली दुसरी. म्हणजे प्री प्रायमरीचे किती, 3 वर्ष, आणि हे क्लास 1 क्लास 2 म्हणजे पहिली दुसरी असे टोटल 5 वर्ष. आता नंतरचे 3 वर्ष म्हणजे काय, क्लास 3 ते 5 म्हणजे तिसरी चौथी आणि पाचवी असे 3 वर्ष. त्याला आपण प्रिपेरेटरी स्टेज म्हटलं. ही फाउंडेशनल स्टेज होती. नंतर 3 इयर्स कोणते, हे बघा, हे 3 इयर्स इथं लिहितो मी. 3 इयर्स म्हणजे काय, 6वी 7वी 8वी म्हणजे क्लास 6 to क्लास 8 त्याला मिडल स्टेज म्हटलं. नंतर 4 इयर म्हणजे कोणते, 9वी ते 12वी, क्लास 9वी क्लास 10वी क्लास 11वी क्लास 12वी त्याला सेकंडरी स्टेज असं म्हटलं. आणि याच्यामध्ये असंही सांगितण्यात आलं की व्होकेशनल एज्युकेशन स्टार्ट फ्रॉम 6 स्टँडर्ड म्हणजे 6व्या वर्गापासूनच व्होकेशनल एज्युकेशन सुरू करावं असं सुद्धा सांगण्यात आलं. नंतरच्या रेकमेंडेशन, 4 इयर्स बी एड कोर्स, 4 वर्षाचा BEd कोर्स असावा. नंतर ABC अकॅडमिक बँक क्रेडिट, हे UGC रेग्युलेशन नुसार हे सुद्धा सुरू करण्यात आलं. याच्या म्हणजे नंतरच्या स्लाइडमध्ये आपण ABC काय भानगड आहे हे बघू. आता नंतर एम्फॅसिस ऑन द मदर टंग ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अंटिल द ग्रेड 5. म्हणजे 5व्या वर्षापर्यंत मदर टंगमध्येच इन्स्ट्रक्शन देण्यात याव्या असं, आणि ते प्रेफरेबली टिल ग्रेड 8 अँड बियॉन्ड म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा दिलं तरी फार चांगलं असं सुद्धा सांगण्यात आलं. नंतर 3 लँग्वेज फॉर्म्युला, जसा पहिल्या NEP मध्ये 1968च्या दुसऱ्या NEP मध्ये सुद्धा 3 लँग्वेज फॉर्म्युला होता, तोच 3 लँग्वेज फॉर्म्युला याच्यामध्ये सुद्धा कंटिन्यू करण्यात आला. नंतर 100% GER ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ प्री स्कूल टू सेकंडरी लेवल बाय 2030 पर्यंत हे 100% GER अचीव करायचे टार्गेट ठेवण्यात आलं. GER पण बघू आपण नंतरच्या स्लाइडमध्ये, त्याच्यावर मी डिटेल थोडंसं सांगणार आहे. नंतर 50% GER इन द हायर एज्युकेशन बाय 2035. नंतर FLN फंडामेंटल लर्निंग अँड न्यूमेरिसी स्किल थ्रू निपुण भारत बाय 2025. एव्हरी चिल अचीव बेसिक रीडिंग म्हणजे रीडिंग रायटिंग आणि अरिथमॅटिक स्किल. त्याला बेसिक वाचता आलं पाहिजे, लेखन करता आलं पाहिजे, आणि अरिथमॅटिक स्किल म्हणजे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या गोष्टी बाय ग्रेड 3 वर्षाच्या मुलाला हे बेसिक गोष्टी आल्या पाहिजे असा ते उद्देश ठेवण्यात आला होता. नंतर स्टुडंट टीचर रेशिओ अंडर 30 असतो 1च्या खाली असा टीचर स्टुडंट रेशिओ असा असायला पाहिजे. नंतर संशोधनासाठी NRF म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशनची सुद्धा स्थापना करावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. हां. आता बघा इथं मी लिहिलं की सम इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड इन NEP 2020. काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या बघू आपण. मी सांगितलं होतं की पहिलं मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम MEES सिस्टीम ही काय आहे? अ स्टुडंट डज नॉट हॅव टू कंप्लीट द फुल डिग्री ॲट वन स्टेज. म्हणजे एकाच, जर समजा इंजिनिअरिंगची डिग्री 4 वर्षाची असेल तर एकाच त्याने 4 वर्षात केली तरी चालते किंवा न केली तरी वाया जाणार नाही असा त्याचा मिनिंग. They can live or exist after some time and come back re-enter late without लॉसिंग क्रेडिट. म्हणजे एखादा विद्यार्थी 2 वर्षानंतर त्याला वाटलं तर जाऊ शकते, नंतर सुद्धा ते रिजॉईन त्या प्रोग्रामला 4 इयर इंजिनिअरिंग डिग्रीच्या तो रिजॉईन करू शकते. फॉर एक्झाम्पल एक मी साधं लिहिलं की जर आफ्टर 1 वर्ष त्याने 1 वर्ष जर केलं तर सर्टिफिकेट मिळेल. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की त्यानं समजा एखाद्या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, जर त्यानं 3 वर्ष जरी इंजिनिअरिंग केली आणि 4थ्या वर्षात सोडून दिलं तरी त्या डिग्रीला काही व्हॅल्यू नव्हती. पण आता तसं असणार नाही. 1 वर्ष जर त्यानं कंप्लीट केली तर त्याला सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्ष जर इंजिनिअरिंग डिग्री केली त्याला डिप्लोमा मिळेल. आफ्टर 3 इयर्स बॅचलर डिग्री, आणि जर 4 वर्ष जर त्यानं कंप्लीट केली तर बॅचलर्स डिग्री विथ रिसर्च ऑर हॉनर असं मिळेल. नंतर पर्पज ऑफ
MEES याचा काय पर्पज होता, तर रिड्यूस ड्रॉपआउट, म्हणजे ड्रॉपआउट स्टुडंट रिड्यूस करायचे. म्हणजे पहिले काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग नाही समजले, ते सोडून जर गेला तर ते कायमचा गेला. पण आता इथं तसं नाही. तर आता म्हणजे त्याला सोडून गेल्यानंतर तो नंतर सुद्धा येऊ शकते, पण पहिले तसं नव्हतं. नंतर प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी इन एज्युकेशन, नंतर सपोर्ट लाईफ लॉंग लर्निंग, म्हणजे त्याला त्याचं करिअर बर्बाद होणार नाही. त्याला वाटलं एखाद्या वेळेस 2 वर्ष आता करायचे आणि मग मधात 2-3 वर्ष गॅप झाल्यानंतर आणखीन पुन्हा रिजॉईन जर करायचं तर तो करू शकते. नंतर GER. आता हे GER काय असते? ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कशाला म्हणायचं आपण? GER tells us how many students are enrolled compared to how many students be enroll at a particular education level. आता याचा साधा मिनिंग बघा. आता ते किचकट डेफिनेशन नका बघू. आता बघा, फॉर एक्झाम्पल, पॉप्युलेशन ऑफ द कॉलेज ए स्टुडंट 18 ते 23 समजा जर 100 आहे, आणि टोटल स्टुडंट एनरोल इन द कॉलेज जर 35 असतील, तर आता बघा की GER कसा काढायचा. 35/100, 35/100 इंटू 100 म्हणजे काय झालं की 35 हा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ झाला. आता हे GER कशासाठी महत्वाचं असतं, की बाबा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ काय इम्पॉर्टंट आहे NEP मध्ये, तर याला इट शोज द ॲक्सेस टू द एज्युकेशन. म्हणजे काय झालं की 100 विद्यार्थी इलिजिबल होते, पण प्रत्यक्षात किती 35 जणांनीच घेतलं. म्हणजे काय झालं की 65% विद्यार्थ्यापर्यंत एज्युकेशन ॲक्सेस झाला नाही, किंवा ते तिथपर्यंत पोहोचलं नाही, किंवा ते आले नाही. नंतर हेल्प द गव्हर्नमेंट टू आयडेंटिफाय ड्रॉपआउट. म्हणजे काय झालं की हे 65% विद्यार्थी ड्रॉपआउट आहेत, हे आपल्या म्हणजे गव्हर्नमेंटला समजते याच्यावरून. नंतरची हे ABCID, मी जे सांगितलं होतं की ABCID ही सिस्टीम म्हणजे UGCच्या रेग्युलेशनच्या अंडर हे या NEP 2020 मध्ये काढण्यात आली. आता बघू की ABCID म्हणजे काय, तर अकॅडमिक बँक क्रेडिट ID ज्याला म्हणतो आपण. ABCID इज अ युनिक डिजिटल ID क्रिएटेड फॉर द स्टुडंट अंडर NEP 2020 टू स्टोअर, ट्रान्सफर अँड रिडीम, म्हणजे गेट बॅक अकॅडमिक क्रेडिट अर्न्स फ्रॉम द डिफरंट इन्स्टिट्यूट. आता बघा, फॉर सिम्पल एक्सप्लेनेशन मी इथं सांगितलं. जस्ट लाईक बँक अकाउंट स्टोअर मनी, जसं आपलं बँकेचं अकाउंट असते त्या सेम वे हा ABCID काम करते. ABC स्टोअर युअर अकॅडमिक क्रेडिट, म्हणजे त्या विद्यार्थ्याचे अकॅडमिक क्रेडिट जसं आपण पैसे बँकेत सेव्ह करतो किंवा काढतो किंवा सेव्ह करतो, तसंच ABC सुद्धा वर्क करते. व्हाय ABC इज इम्पॉर्टंट, म्हणजे ABC ला एवढं का महत्व आहे, तर बघा, सपोर्ट मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम, allow student to pause and resume education. नंतर क्रेडिट्स अर्न फ्रॉम डिफरंट युनिव्हर्सिटीज कॅन बी कंबाईन, प्रिव्हेंट लॉस ऑफ अकॅडमिक प्रोसेस. म्हणजे त्याची अकॅडमिक प्रोसेस, कारण की त्या ABC मध्ये ABCID मध्ये सगळं त्याचे क्रेडिट आतापर्यंत किती कमावले, किंवा त्यांना दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये काही क्रेडिट कमावले, ते सुद्धा इथंच सेव्ह होणार. म्हणजे त्याचं कुठलंही नुकसान होत नाही, तर सगळा डेटा त्या ABC मध्ये असणार आहे. नंतर बघा की आपण FLN टर्म बघितली होती. तर आता ती FLN टर्म कोण अचीव्ह करण्यासाठी एक मिशन, त्याला निपुण भारत असं म्हटलेलं आहे. निपुणचं फुल फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमेरेसी. आता बघा, अ नॅशनल मिशन अंडर NEP टू क्रिएट अँड इनॅबलिंग एन्व्हायरमेंट फॉर युनिव्हर्सल FLN, म्हणजे जे FLN अचीव्ह करण्यासाठी एन्व्हायरमेंट कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर निपुण भारत मिशन. त्याचा गोल काय होता? एव्हरी चाइल्ड इन इंडिया गेन्स द फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमेरसी बाय द एंड ऑफ ग्रेड 3 बाय 2025. म्हणजे तिसऱ्या वर्गापर्यंत किती 2025 पर्यंत ती अचीव करायची होती, त्याला आपण FLN म्हणलं. आणि नंतर ते 5व्या वर्गापर्यंत किंवा 2026-27 पर्यंत ती अचीव करायची होती. म्हणजे FLN अचीव करण्यासाठी थोडक्यात निपुण भारत हे जे आहे, हे मिशन आहे. काय करायचं की ते FLN अचीव करण्यासाठी ते एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते, एवढंच. आणि निपुणचं फुल फॉर्म हे सुद्धा लक्षात असू द्या. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमेरसी. होप करतो की शॉर्टकटमध्ये बऱ्याच गोष्टी काही समजल्या असतील, काही न समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.